नमस्कार. आपल्या सर्वांचे कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही ग्रॅनी स्क्वेअरचे डिझाईन शिकणार आहोत आणि ते जोडायचे कसे याची ट्रिकसुद्धा मी या व्हिडिओच्या शेवटी सांगितली आहे. त्यामुळे तुम्ही कोणतेही ग्रॅनी स्क्वेअर कसे जोडायचे आणि तेही खूप सुंदर पद्धतीने ते या व्हिडिओमध्ये शिकणार आहात. आणि या ग्रॅनी स्क्वेअरपासून तुम्ही मोठा टेबल कव्हर बनवू शकता. आणखी तुमची कल्पकता वापरून भरपूर वस्तू बनवू शकता. यासाठी मी 3mm क्रोशा हुक वापरली आहे. चला तर आपण हे बनवायला सुरुवात करूया. पिवळ्या रंगाचा 4 प्लाय लोकर घेतला आहे. एक मॅजिक सर्कल करून घ्यायचा. त्यामध्ये एक चेन करायची आहे आणि या मॅजिक सर्कलमध्ये सिंगल क्रोशा करायचा. 1 2 3 असे आपल्याला या सर्कलमध्ये म्हणजे मॅजिक रिंगमध्ये एकूण 12 सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे. सिंगल क्रोशा, डबल क्रोशा, ट्रिपल क्रोशा तुम्हाला माहीत असेलच, त्यामुळे मी हे डायरेक्टच करत आहे. जर तुम्हाला हे पण शिकायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की आम्हाला हे बेसिकपासून शिकवा, तर मी तसे व्हिडिओ टाकेन. हे 12 सिंगल क्रोशे झाल्यानंतर हा रिंग क्लोज करून घ्यायचा आहे आणि पहिल्या स्टिचमध्ये स्लिप स्टिच करून हा राऊंड पूर्ण करायचा. म्हणजे स्लिप स्टिच केली की हा जोडला जातो. आता पुढच्या राऊंडसाठी परत चेन्स करायच्या आहे. 4 चेन करायच्या. त्यानंतर पुढच्या स्टिचमध्ये एक डबल क्रोशा करायचा, एक चेन करायची, पुन्हा पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशा करायचा, एक चेन आणि पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशा. या पॅटर्नने हा राऊंड आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे. एक चेन केल्यानंतर पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशा करायचा. अशा प्रकारे या राऊंडमध्ये 12 पाकळ्या होईल. ह्या पूर्ण करून झाल्या आहे. एक चेन करून तिसऱ्या चेनमध्ये आपण स्लिप स्टिचने जोडून घेऊ, म्हणजे हा राऊंड पूर्ण झाला. एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. आता पुढच्या राऊंडसाठी आपल्याला केशरी रंगाचा धागा घ्यायचा आहे. एक स्लिप नॉट करून घ्यायची. कोणत्याही एक चेनच्या गॅपमध्ये याला सिंगल क्रोशाने जोडायचं. त्यानंतर 3 चेन करायच्या. त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा करायचा, पण तो इनकम्प्लीट करायचा. बघा, म्हणजे एकदाच हुक बाहेर काढायची, पुन्हा दुसऱ्यांदा हुक बाहेर काढायची नाही. असे आपल्याला 4 इनकम्प्लीट डबल क्रोशे करून घ्यायचे आहे एका चेनच्या या सेम गॅपमध्ये. त्यानंतर 4ही लूपमधून एकदा हुक बाहेर काढायची 4 इनकम्प्लीट डबल क्रोशियामधून आणि त्यानंतर 2 चेन करायच्या. परत पुढच्या गॅपमध्ये असेच 5 इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचे. पहिल्यांदा आपण 3 चेन घेतल्या होत्या, तर 3 चेनचा एक होता. आता पुढच्या वेळेस पूर्ण 5 इनकम्प्लीट डबल क्रोशे करायचे आणि सगळ्या लूपमधून एकदा हुक बाहेर काढायची. 2 चेन करायच्या
असे आपल्याला सगळ्या गॅपमध्ये करून घ्यायचे आहे। हे बघा, आपण सगळ्या पाकळ्या करून घेतल्या। 2 चेन करायच्या आणि पहिल्या पाकळीला जोडायचं स्लिप स्टिचने। 1 चेन करायची आणि हा पण धागा कापून घ्यायचा आहे। पुढच्या राऊंडसाठी आता आपल्याला हिरवा धागा जोडायचा आहे। एक स्लिप नॉट करून घ्यायची, लाईट ग्रीन आहे हा। आता या 2 चेनच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं। 4 चेन करायच्या, त्याच ठिकाणी एक ट्रिपल क्रोशा करायचा, म्हणजे 2 वेढे घ्यायचे हुकवर आणि त्याच ठिकाणी हुक टाकून 2 वेढ्यातून 3 वेळा हुक बाहेर काढायची, म्हणून याला ट्रिपल क्रोशा म्हणतात। एकदा हुक बाहेर काढली, दुसऱ्यांदा 2 वेढ्यामधून आणि तिसऱ्यांदा उरलेल्या 2 वेढ्यामधून। असाच परत एक ट्रिपल क्रोशा करायचा त्याच ठिकाणी। एकदा हुक बाहेर काढायची 2 वेढ्यामधून, मग दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा। त्यानंतर 2 चेन करायच्या, त्याच ठिकाणी मग परत ट्रिपल क्रोशे करायचे आहेत 3 वेळा। असे एकूण 6 ट्रिपल क्रोशे करायचे आहे। पुन्हा 2 ट्रिपल क्रोशे करून घेऊ। असे एकूण आपले 6 ट्रिपल क्रोशे होईल एकाच ठिकाणी। त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये आता डबल क्रोशे करायचे आहे। डबल क्रोशे म्हणजे 2दा हुक बाहेर काढायचे, 2 वेळा 2 वेढ्यामधून। परत पुढच्या गॅपमध्ये 3 वेळा डबल क्रोशे करायचे। तीन डबल क्रोशेचा एक स्लॉट। आता पुन्हा आपल्याला 6 ट्रिपल क्रोशे करावं लागेल। आपण 6 ट्रिपल क्रोशे का करतोय, कारण हा स्क्वेअरचा कोपऱ्यातला भाग आहे, तर आपल्याला एका चौकोनात 4 कोपरे करायचे आहे। तर त्यामुळे हे 4 कोपऱ्यामध्ये असे 6 ट्रिपल क्रोशे करायचे। 3 ट्रिपल क्रोशे करायचे त्याच ठिकाणी, मग 2 चेन करायच्या आणि पुन्हा 3 ट्रिपल क्रोशे करायचे। असा हा आपला स्क्वेअरचा कॉर्नर होईल। आणि कॉर्नर झाल्यानंतर मग पुढे 3 डबल क्रोशेचे स्लॉट करायचे। हे बघा, ही आपली एक बाजू झाली चौकोनाची 6 ट्रिपल क्रोशेची। त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपल्याला 3 डबल क्रोशेचे 2 स्लॉट करायचे आणि पुन्हा कोपऱ्यामध्ये असे 6 ट्रिपल क्रोशे करायचे। मधात 2 चेनची गॅप, 6 ट्रिपल क्रोशाच्या मध्ये 3 ट्रिपल क्रोशे झाले की 2 चेनची गॅप, असे 4 कोपऱ्यात 6 ट्रिपल क्रोशे आणि मग बाकी वेळेस 3 डबल क्रोशे। असे आपण पूर्ण करून घेतलेत 4ही साईडला आणि स्लिप स्टिचने जोडायचं। तिसऱ्या चेनमध्ये 1 चेन करायची। पुढच्या राऊंडसाठी पुढच्या स्टिचवर एक सिंगल क्रोशा करायचा, परत पुढच्या स्टिचवर एक सिंगल क्रोशा, ह्या 2 चेनच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे। पुन्हा पुढच्या सगळ्या स्टिचेसवर आपल्याला एक सिंगल क्रोशे करून घ्यायचा आहे आणि हा आपला ग्रॅनी स्क्वेअरचा राऊंड पूर्ण होईल। सोपा आहे, हा शेवटचा राऊंड आहे। सगळ्या याच्यावर एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा। त्यानंतर दाखवते मी। हे बघा,
एक सिंगल क्रोशे करून हा राऊंड पूर्ण झाला. मग स्लिप स्टिचने जोडायचं. एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. अशा प्रकारे आपला हा ग्रॅनी स्क्वेअर तयार झाला आहे. असाच आपल्याला आणखी एक ग्रॅनी स्क्वेअर बनवून घ्यायचा आहे. हे बघा 2 ग्रॅनी स्क्वेअर बनवले आपण. आता हे जोडायचे कसे ते आपण शिकणार आहोत. जोडण्यासाठी मी पांढऱ्या रंगाच्या लोकरीचा धागा घेतला. एक स्लिप नॉट करून घ्यायची आणि एका ग्रॅनी स्क्वेअरच्या कॉर्नरला सिंगल क्रोशाने हा धागा जोडायचा. कॉर्नरच्या एका सिंगल स्टिचमध्ये याला सिंगल क्रोशाने जोडायचं. दुसऱ्या ग्रॅनी स्क्वेअरच्या कोपऱ्यातल्या सिंगल क्रोशामध्ये याला एक सिंगल क्रोशा करायचा. मी दाखवत आहे त्याप्रमाणे स्लिप स्टिच सारखं करायचं आहे. इकडे स्लिप स्टिच केली. त्यानंतर दुसऱ्या ग्रॅनी स्क्वेअरला मध्ये हुक टाकायचा आणि हा आपला धागा बाहेर काढायचा. मग इकडला दुसऱ्या ग्रॅनी स्क्वेअरच्या स्टिचमध्ये हुक टाकायचे आणि हा धागा बाहेर काढायचा. एक प्रकारे आपण स्लिप स्टिचच करत आहे. एकदा यावाल्या स्क्वेअरमधून नंतर यावाल्या स्क्वेअरमधून. यामुळे आपली अशी झिगझॅग विण येईल. खूप सुंदर दिसते ती. अशा प्रकारे आपल्याला ही पूर्ण लाईन करून घ्यायची आहे आणि हे 2 ग्रॅनी स्क्वेअर जोडले जाईल. तुम्ही ही ट्रिक शिकून घेतली की तुम्हाला कोणतेही ग्रॅनी स्क्वेअर जोडता येईल. आणि हे ग्रॅनी स्क्वेअर जोडले की तुम्हाला कोणतेही डिझाईन तयार करता येईल. जसे की टेबल कवर, पर्स, मोबाईल कवर. खूप सुंदर अशी ही ट्रिक आहे. एकदा या स्टिचवर करायचं स्लिप स्टिच, नंतर या स्टिचवर एक स्लिप स्टिच. तुम्हाला काहीही समजले नसेल तर मला कमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला पूर्ण समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. हे बघा अशा प्रकारे आपण पूर्ण करून घेतले आहे. नंतर एक चेन करायची आणि हा धागा कापून घ्यायचा. बघा किती सुंदर आणि सफाईदारपणे हे 2 ग्रॅनी स्क्वेअर जोडले आहे आपण फक्त हुकच्या मदतीने. कोणी सुईच्या मदतीने जोडतात म्हणजे सुई दोऱ्याने. ती पण ट्रिक मी एका व्हिडिओमध्ये दाखवली आहे आणि तो माझ्या चॅनलवर आहे. हवं तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते. तर तुम्ही ही ट्रिक शिकून मोठा रुमाल बनवू शकता.